मित्रांनो, सध्या कॅप्टन खरातचं प्रकरण, या अशोक खराताच्या कुकर्माची काळी यादी आता आणखीन गडद होत चाललेली आहे. रोज एक नवीन आरोप त्याच्यावरती लागू होतो आहे. एक 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 पीडित आता समोर येत आहेत. त्याने आपल्यासोबत केलेल्या दुष्कृत्याची यादी वाचून दाखवत आहेत. आणि हे सगळं होत असताना मला एक समाज जे आहे आपला, त्या समाजाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की हा खरात नावाचा विकृत भोंदू निर्माण करण्यापाठीमागं आपल्या समाजाचं मोठं असणारं योगदान आहे म्हटलं तर का वावगं ठरणार नाही. कारण की आपण आपल्या साधू संतांच्यानी सांगितलं आहे की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप. अशा पद्धतीचे असल्या भोंदूंच्या वरती ताशेरे ओढणारे तुकोबार आहे. हे आम्ही आयुष्यामध्ये कधी वाचलं नाही. खरं सोडलं आणि खोट्याच्या पाठीमागं पळत सुटलो, म्हणून आपल्याला ही किंमत आज मोजावी लागते. अरे तो सर्व साक्ष जगतपती आहे, त्याला नको कुणाची मध्यस्थी, आमचे महात्मा फुले म्हटले. मग हे सगळं करत असताना अशा गुरु शिष्याच्या परंपरेला तुकोबारायांनी तर म्हटलेलं आहे की जळो जळो ते गुरुपण, जळो जळो ते चेलेपण. काय करायचे, असले गुरु जर समाजामध्ये वावरत असते आणि खऱ्या अर्थानं आपण डोळे झाकून त्यांचे भक्त म्हणून जर वावरत असू आणि असणारे दुष्कर्म, हे काळे कारनामे असे करत असू, तर खऱ्या अर्थानं साधू संतांनी त्या काळी आपलं जीवन जे व्यतीत केलं, या कर्मकांडाच्या विरोधात, भोंदूगिरीच्या विरोधामध्ये ताशेरे ओढले, ते आज कुठेतरी या महाराष्ट्रानं विसरून गेलेत का काय असं वाटू लागलेलं आहे. मित्रांनो, सध्याचे राजकारणी लोक तर सोडून द्या त्यांचा विषय. त्यांना पैशाच्या पुढे, बाटली आणि बाईच्या पुढे त्यांना पूर्ण जनतेचा विसर पडलेला आहे, या महाराष्ट्राचा विसर पडलेला आहे. ते याच्यामध्ये इतके गुरफटून गेलेत की आपण जर पाहिलं तर त्या खराताच्या आश्रमामध्ये यांच्या गाड्यांच्या रांगा लागायच्या का, तर ते उष्णोजल आणण्यासाठी. उष्णोजल काय, तर त्या वायग्राच्या गोळ्या आणि आपली रात्र रंगीन करण्यासाठी हे सर्वच राजकारणी त्याच्या दरबारामध्ये उभा होते. आता नवीनच स्फोट घडत आहेत की रुपालीताई चाकणकर यांनी तर त्या भोंदूला महिला पुरवण्याचे आरोप त्यांच्यावरती होत आहेत. किती हो, ज्या पदावरती त्या महिलेला, पीडित महिलांचं रक्षण करण्यासाठी नेमलं होतं, आणि तीच इतकी या भोंदूच्या असणारी सोबत राहून या किती महिलांवरती तिनं अत्याचार केला असेल, प्रश्न पडतो नेहमी. त्यामुळे समाजामध्ये आणखी भोंदू आहेत, आणखी बोवाबाजी चाललेली आहे. लोकांनी आता तरी सजग होणं गरजेचं आहे, सुधारणं गरजेचं आहे. आपल्या घरातील महिला कुणी त्या ठिकाणी त्या मार्गाला जात असेल तर तिचं समुपदेशन करून असणारं तिच्यावरती एक पगडा असतो की फलाणीचं चांगलं झालंय. त्या ठिकाणी एक महिला गेली, तिला मुलगा झाला. अरे मुलगा होणं हे जर भोंदूच्या हातात असलं तर नवरा करण्याची काय गरज आहे. आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, नवस सायास कन्या पुत्र होती, तर मग का करणे लागे पती. सांगा बरं, याचा थोडा विचार करा. सचत विवेक आपला जागा असला पाहिजे. देवावरती श्रद्धा असावी, पण कुणावरती अंधश्रद्धा नसली पाहिजे. आपल्याला जर आठवत असेल तर पूर्वीच्या काळी आपल्या गावामध्ये ते कुडमुडे ज्योतिषी यायचे, कुणी नंदी बैलवाला यायचा. त्या नंदी बैलाला सुद्धा माणसाचं भविष्य कळत होतं. त्याला जर सांगितलं की बाबा इथं पब्लिक उभा आहे आणि या पब्लिकमध्ये कोण 2 बायकाचा आहे, कुणाला 2 बायका आहेत, त्याच्या समोर जाऊन उभा राहा, तर तो नंदी जाऊन त्याच्यासमोर उभा राहायचा. परंतु ते आपल्या पोटासाठी करत होते, आपला प्रपंच चालवण्यासाठी करत होते. असलं दुष्कृत्य ते कदापि त्यांनी केलं नाही. हे आपल्याला कळालं पाहिजे. काय चांगलं, काय वाईट, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे. आपल्या श्रद्धेच्या बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा माणसाने जोपासला पाहिजे. काळाच्या कसोटीवर आपले ग्रंथसुद्धा आपण तपासले पाहिजे. त्याच्यातलं चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे, परंतु अंधश्रद्धा नको मित्रांनो, श्रद्धा असावी.